नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कायदे मित्र डॉक्टर विनय पाटील. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा विषय तुमच्या समोर घेऊन आलोय. आपण आपले आई वडील किंवा आपले पूर्वज हे खूप कष्टाने, मेहनतीने किंवा कर्ज काढून एखाद्या बिल्डिंग मध्ये घर विकत घेतात. आता घर विकत घेतात म्हणजे नक्की काय विकत घेतात? तो फ्लॅट किंवा ते दुकान विकत घेतात, की त्याचसोबत ज्या जमिनीवर तो फ्लॅट अथवा ते दुकान उभे आहे ती जमीनही विकत घेतात? तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादा फ्लॅट किंवा दुकान विकत घेतो, तेव्हा आपण त्या जमिनीवर तो फ्लॅट किंवा दुकान उभे आहे ती जमीन विकत घेत नाही. आता याचा धोका काय असतो? मित्रांनो, कालांतराने बिल्डिंग ज्या वेळेला जुनी होते ती राहण्यासाठी धोकादायक होऊ शकते किंवा त्याला प्रशासन धोकादायक इमारत म्हणून जाहीर करू शकतं. कायद्याप्रमाणे त्याला रिकामही करू शकतं आणि नंतर जमीनदोस्त सुद्धा करू शकतं. अशा वेळेला आपण आपल्या आई-वडिलांनी किंवा आपल्या पूर्वजांनी कष्टाने घेतलेल्या मालमत्तेवरचे मालकत्व गमावू शकतो. आता यावर उपाय काय? तर यावर उपाय असा, की ज्या जमिनीवर आपली सोसायटी किंवा बिल्डिंग उभी आहे, त्या जमिनीचे मालकत्व त्या त्या सोसायटी किंवा बिल्डिंगनी स्वतःच्या नावावरती करून घेणे. अशा प्रकारे ज्या जमिनीवर सोसायटी किंवा बिल्डिंग उभी आहे, ती जमीन त्या सोसायटी किंवा बिल्डिंगच्या नावावरती करून घेण्याच्या प्रक्रियेलाच डीम कन्व्हेयन्स किंवा अभिहस्तांतरण असे म्हणतात. अशा प्रकारे डीम कन्व्हेयन्स किंवा अभिहस्तांतरण झाल्यावर एखादी बिल्डिंग किंवा सोसायटी काही कारणास्तव समजा धोकादायक झाली किंवा अपघाताने जमीनदोस्त ही झाली, तरी जमीन सोसायटीच्या नावावर असल्यामुळे सोसायटी त्याच जमिनीवर नवी इमारत उभी करू शकते. कधी कधी कायद्याचे अज्ञान आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या माणसांकडून आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. म्हणून हा प्रश्न आपल्या व आपल्या परिवाराच्या निवाऱ्याचा असल्यामुळे हा विषय कायदेशीररित्या समजून घेऊन प्रत्येकाने आपल्या बिल्डिंग किंवा सोसायटीची जागा आपल्या बिल्डिंग किंवा सोसायटीच्या नावावरती करायला हवी. धन्यवाद.